आणि बाजीराव मस्तानी बद्दल म्हणशील तर मी मल्हारराव होळकरकर होतो आणि राणोजी शिंदे प्रवीण तरडेकर होता. म्हणजे तुला सांगतो त्यावेळी आमच्या काही गमतीच्या गोष्टी पण आहेत. मी तेव्हा सुद्धा संशोधन मंडळात मल्हारराव होळकर वाचून काढलाय, कोण होते, त्यांनी काय केलं, कुठल्या लढाईत त्यांचा मुलगा मारला गेला. आणि हा राणोजी शिंदे, तुला खोटं वाटेल, एक तर सिक्वेन्स असा होता, बाजीराव निजामाच्या दरबारात आहेत, असा भला मोठा असा पडदा हिरवा, प्रवीण तरडे इथे आणि मी इथे, दोघे 3 दिवस उभे आहे. अरे प्रवीण म्हणलं काय चालू आहे, जाऊ दे विचार करायचं आता, हो म्हटलंय ना. आम्ही विचार कर, सकाळी 8:30-9ला जायचो, रात्री 10-11 वाजता यायचो. आणि प्रवीण जेन्युइन माणूस आहे. नाही आहेच ना, म्हणजे तुम्ही झालं किंवा प्रवीण दादा झालं, त्यांनी एवढं काम केलेलं आहे एकत्र, म्हणून आता त्यांचं. प्रवीण माझा फॅन एकांकिकेचा, विचार कर. म्हणजे मी 1996ला एकांकिका केली होती अमरत नावाची, त्याच्यानंतर मग अनोळखीला आम्हाला बक्षीस मिळालं. म्हणजे आमचा ग्रुपचा जो नितीन चव्हाण आहे, तो लेखक आमचा दिग्दर्शक असायचा. नितीन चव्हाण, आनंद जोशी, सिद्धेश्वर जालबुके, अशी जी काही आमची मंडळी आहेत, कलाकार मंडळी, अप्रतिम काम करायची, अप्रतिम, अजूनही करतात.